विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या तुळशी पूजेमुळे भाविकांना पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी 8 ते 10 तासाचा कालावधी लागला होता। त्यानंतर भाविकांनी एक मंदिर परिसरामध्ये आंदोलन केलं होतं। त्यानंतर आज त्या विषयाची चर्चा मंदिर समितीच्या बैठकीमध्ये झालेली। काय निर्णय झालाय आपण औशीकर महाराजांनी जाणून घ्याल। महाराज काय निर्णय झालाय तुळशी पूजेबाबतचा? मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं दर्शन बारीमध्ये लोकांची धांदल उडाली। ती धांदल यासाठी उडाली की 4:30 ते 5:30 देवाची उटीपूजा असते आणि 5:30 वाजता परत 4:30 ते 5:30 1 तास दर्शन बंद असतं आणि 5:30 ते 6 लोकांना परत तुळशी पूजेसाठी अजून थांबावं लागत होतं। पण त्यासाठी धांदल मध्यंतरी उडाल्यामुळे आज मंदिर समितीने याची सखोल अशी चर्चा करून एकूण 90 तुळशी पूजा या होत होत्या। त्या 90 तुळशी पूजेपैकी आज 80 तुळशी पूजा आज मंदिर समितीने बंद केलेल्या आहेत आणि केवळ 10 तुळशी पूजा या आम्ही मंदिर समितीने द्यावयाचा निर्णय घेतला आहे। किती वाजता या तुळशी पूजा असतात? किती टप्प्यामध्ये असतात? पहिली पूजा 10:30 वाजता असते। किती पूजा होतात? 10:30 10:30 वाजता 30 पूजा होतात। दुपारी 30 पूजा होतात। दुपारी म्हणजे 4:30च्या दरम्यान 30 पूजा होतात। ज्यावेळेस पोशाख असतो पोशाखाच्या आधी होतात आणि दुपारतीच्या आधी देवाचा परत उपचार म्हणजे तुळशी पूजा होती। ह्या सगळा आज आषाढीची गर्दी पूर्णतः बघून आज मंदिर समितीने 80 पूजा आज रद्द केल्या आहेत। किती दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला? हा प्रक्षाळ पूजेपर्यंत तूर्त तरी बंद करणार आहे आणि या 10 पूजेला सुद्धा जर एखाद्या वेळेस काही अडचण आली तर या 10 पूजा सुद्धा आम्ही बंद करू। वारकऱ्यांच्या दर्शनाला प्राधान्य देऊ, नंतर तुळशी पूजेचा विचार करू। म्हणजे दिवसाला आता पूजा बंद झाल्यामुळे किती नुकसान होणार मंदिर समितीचं? एका तुळशी पूजेला 2100 रुपये आपण घेत होतो, तर अशा 80 तुळशी पूजा आज आपल्या बंद होणार। आम्हाला मंदिर समितीला आर्थिक नुकसानाचा विचार नंतर आहे, पहिले वारकऱ्यांना सुलभ दर्शनाचा विचार आहे। आपण बघितलं असेल की TV9 मराठीने खरं तर 2 दिवसापूर्वी या तुळशी पूजा बंद कराव्यात अशी खरं तर भाविकांनी मागणी केली होती। त्यामुळे दर्शन रांगेमध्ये थोडा गोंधळ झाला होता आणि याची दखल घेत खरं तर मंदिर प्रशासनानं आजच्या बैठकीमध्ये 90 पैकी जवळपास 80 पूजा बंद करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।